नमस्कार, मी सिद्धी. तुमचं सिद्धी टॉक्समध्ये मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधली विशेष गोष्ट म्हणजे काय तर तुमच्या आमच्या आवडीची सगळ्यांच्याच आवडती अशी कोल्हापुरी चप्पल. तर आज आपण बघणार आहोत कोल्हापूर चप्पलमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स काय आल्यात, काय प्राइस आहेत, ओरिजिनल कोल्हापुरी आणि डुप्लिकेट कोल्हापुरी कशी ओळखायची, हे सगळं आजच्या आपण विशेष भागामध्ये पाहणार आहोत. सो चला आपण पटापट पाहूया. खरं तर आम्ही जेव्हा चप्पल बघतो तेव्हा असं असतं करून की ही ओरिजिनल कोल्हापुरी आणि डुप्लिकेट कोल्हापुरी, कारण बाजारात बऱ्यापैकी असतात की चप्पल आम्ही 15 दिवस घातली आणि त्यानंतर भुसा बाहेर येतो. मग ओरिजिनल आणि डुप्लिकेट कोल्हापुरी कशी ओळखायची? ही ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल आहे. ते पूर्ण हातावरती बनवलेले असते, पूर्ण विणकाम असते याला, पूर्ण हातावरती, आणि हस्तकला वापरलेली असते पूर्ण. आणि जे बाजारामध्ये येतात ते नावाखाली विकली जाणारी चप्पल असतात. ते कोल्हापुरी चप्पल येत नाही, फक्त कोल्हापूरच्या नावाखाली विकले जाते ते, असं असतं त्याच्यामध्ये. मग ते ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं? हे स्मेल येते कधी पण कोल्हापुरी चप्पलची. हे चामड्यापासून जे बनवले आहे त्याची स्मेल पण येते आणि पूर्ण हस्तकला असते त्याला, हातावरती तयार केले जाते. ते मशीनचं वगैरे काही काम येत नाही याला, पूर्ण हातावरती तयार केले जाते. म्हणजे हे प्रॉपर या ठिकाणी बघू शकतो, हे विणलेलं आपल्याला जेव्हा दिसतं आणि एक विशिष्ट प्रकारचा स्मेल येतो तेव्हाच ती ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल असते. त्याशिवाय चप्पल आपण घ्यायची नाही. काय प्राइस असेल साधारण? साधारणतः ही पूर्ण हातावरती तयार केलेली ह्या चप्पलची किंमत 1650 रुपये आहे. ओके, थोडीशी महाग असते. महाग असते कारण क्वालिटी चांगली असते. हा, त्यामध्ये कमी क्वालिटीची पण येते, कारण त्या पद्धतीने जशी कला येईल तशी त्यानुसार प्राइस असते त्याची. म्हणजे जशी डिझाईन असेल त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल आपल्याला मिळत असतात. आणि अजून एक कोल्हापुरी चप्पल आहे इकडे या ठिकाणी. हस्तकला ही कोल्हापुरी कापशी ओरिजिनल चप्पल म्हणायची. ते पूर्ण हातावरील हस्तकला येते, पूर्ण याला पूर्ण वेणीचं वगैरे काम येणार, याला पूर्ण स्टिचमध्ये येणार पूर्ण. ही कापसी नामांकित चप्पल कोल्हापुरी खास कापशी म्हणून ओळखली जाते. याचा आवाज येतो ती चप्पल आहे काही? ही आवाजवाली नाही, आवाजवाली वेगळी चप्पल. ओके, ही जर तुम्हाला सांगितलं आवाजवाली चप्पल आहे आणि कापसी कोल्हापुरी म्हणून दिली तर हे ओळखता यायला हवं. आवाज करणारी चप्पल पण आहे जी वेगळी चप्पल आहे. विदाउट आवाजवाली, आणि ही पूर्ण आवाजमध्ये पूर्ण हस्तकला येते. ही साऊंड करणारी चप्पल याची शाहू स्पेशल. ही कापसी स्पेशल आली आवाज करणारी चप्पल. तर कशाचा आवाज येतो याचा? म्हणजे जेव्हा आपण चालू तेव्हा यातनं प्रॉपर असा आवाज येतोय. ही कितीची आहे? हे 2250 रुपये किंमत आहे याची. 2250. ओके, 3 लेअर मध्ये येते बनली पाहिजे पूर्ण, आणि पूर्ण हातावरती तयार केले जाते. याला मशीनचं वगैरे काही काम येत नाही. हा हा, या चप्पलला बनवण्यासाठी कमीत कमी 2 दिवस लागतात. ओके. ही चप्पल बनवण्यासाठी 2 दिवस लागतात आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे 3 तळी म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 लेअर दिसत आहेत. 1 2 हे 3 लेअर आहेत या ठिकाणी. आणि ही पूर्ण चप्पल हातावर तयार केलेली आहे. ही चप्पल तयार करण्यासाठी 2 दिवस लागतात, त्यामुळे ह्याची किंमत पण महाग आहे. 2250 रुपये ही चप्पल आहे. पण जर तुम्ही कॉल केला आणि डिस्काउंट मागितलं तर नक्कीच देतील. ही त्याच्यामध्ये शाहू चप्पल. ओके, ही आपली शाहू महाराजांची जी पायात डिझाईन होती ती शाहू चप्पल नामांकित चप्पल आहे. शाहू चप्पल. शाहू चप्पल. या चप्पलचा पण आवाज येतो कर कशी असं. हा, आता ही प्रेस केल्यावरती आवाज येतो. ही शाहू चप्पल पण नामांकित आहे. ओके, त्याला जर कलर करून हवा असेल तर कुठलाही कलर करू शकता. पिवळा, लाल, चॉकलेटी, ब्राऊन, काळा, 5 ते 6 कलर करू शकता तुम्ही. आणि ह्याची प्राइस काय? ह्याची पण तेवढीच जाते, 2250 रुपये जाते. जी तुम्ही कोणत्या लग्न समारंभाला वगैरे पण घालू शकता. आता सुरुवात होणार आहे लग्न समारंभ. मला पायात येणार नाही पण बघूया आपण. अशी ती काहीतरी आहे, पण ठीक आहे, छान वाटते. ज्यांना मोजडी घालायची सवय आहे त्यांनी ही चप्पल नक्कीच ट्राय करावी. छान वाटते ही चप्पल. आणि अजून आहे मोजडीमध्ये अजून ही एक चप्पल आहे. ह्या चप्पलीचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे बघू शकता हे विणकाम केलेलं आहे. प्रॉपर विणकाम करून तयार केलेली चप्पल आहे. परत ही ओरिजिनल चप्पल आहे कारण इकडे स्टिच केलेली आहे, हाताने शिवलेली प्रॉपर. आणि या ठिकाणी मला 3 लेअर दिसतात. म्हणजे मला पण कळू लागलं आता ओरिजिनल आणि डुप्लिकेट कोल्हापुरी कशी ओळखायची. तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून कळेलच ओरिजिनल आणि डुप्लिकेट कोल्हापुरी कशी ओळखाल. तर ही पण कोल्हापुरी ओरिजिनल आहे कारण याला पाठीमागे स्टिच केलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतोय आणि ह्याचं जे काम बघाल ते अगदी मजबूत आहे. अजून एक मोजडीमध्ये हे आहे. ही पण हाताने तयार केलेली आहे. ही पण प्रॉपर हाताने तयार केलेली चप्पल आहे. हे बघा प्रॉपर. म्हणजे हे वेगवेगळे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी मोजडीमध्ये पाहायला मिळत आहेत. मुलांसाठी खूप छान ऑप्शन्स आहेत. नेहमी म्हटलं जातं मुलांसाठी नवीन काही मिळत नाहीये काय,
पण या कोल्हापुरी चपलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीज या ठिकाणी आहेत. याची प्राइस काय? याचे 750 रुपये. हे पूर्ण हस्तकलाच असते. हे पट्टे वगैरे पूर्ण हातावरती तयार केले जातात. हे फक्त पेस्ट असतं, ते फक्त मशीनवरती तयार केलं जातं. याचं म्हणजे हे फक्त प्रेस केलं जातं याला. हा, मशीन मध्ये टाकून हे फक्त प्रेस केलेलं आहे. बघा या ठिकाणी फक्त प्रेस केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्टिचिंग नाहीये. जसं की आपण ह्या चप्पलमध्ये बघितलं होतं, या चप्पलमध्ये आपल्याला स्टिचिंग दिसत होते. ठीक आहे, ह्या चप्पलमध्ये कोणत्याही प्रकारचे स्टिचिंग्स नाहीये. त्यामुळे ही चप्पल बघायला गेली तर फक्त मशीन वरती आहे. साधारण किती काळ टिकते ती? साधारणतः एक कमीत कमी 8 ते 9 महिने डेली यूज करून वापरू शकता तुम्ही. आणि ओकेशनली कधी जर वापरणार असेल कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष जाते चप्पल, काय अडचण नाही. हा, आणि कधी काय होतं की सोल नाही लावत, असंच हे केलं लावू जातं. शकता तुम्ही याला. शक्यतो हायस्ट यूज केलेलं बेस्ट राहील. तुम्ही तरी पण नंतर सोल लावू शकता याला तुम्ही. ओके, पण ह्याला सोल लावणं गरजेचं आहे. तर स्लिप होऊ शकते, स्किट होऊ शकतं त्याच्यामुळे. ओके, तरी आता उन्हाळा सुरू आहे आणि सगळेजणच कोल्हापुरी चप्पल घालणं प्रिफर करता. बरोबर. जर तुम्ही ऑनलाईन कोल्हापुरी चप्पल देत असाल तर प्रेक्षकांना काय सांगाल? कसं कॉन्टॅक्ट करायचा? ऑनलाईन करतोय आम्ही पण. आमचा नंबर आणि आमच्या दुकानाचा ब्रँड आहे कसं आहे, त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रपती पुरस्कार विजेते असल्यामुळे आम्ही शक्यतो ऑनलाईनचं काही करत नाही. समक्ष येऊन समक्ष बघूनच चप्पल इथनं लोक घेऊन जातात. ओके, जर ऑनलाईन हवी असेल तर नंबर आहे आमचा 96 23 23 88 88. शिवाजी गडकरी ह्या नावाने आहे. ओके, सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर असेलच दिलेला. आणि हे दुकान खरंच खूप छान आहे. म्हणजे बघाल तर ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल, कारण इकडे आलेला एक वेगळाच स्मेल येतोय की खरंच कोल्हापुरी चप्पल कशी असावी तर अशी असावी. तर आता मुलींसाठी चपलेचं काय वेगवेगळं कलेक्शन आहे ते पाहू. एवढ्या सगळ्या चप्पल बघून मी तर भारावून गेलेली आहे. म्हणजे तुम्ही पण बघू शकता की एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज या ठिकाणी आहे. सो महिलांनो, मुलींनो, चप्पल बघायला आता तयार राहा. चपलीचे वेगवेगळे प्राईस पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इकडच्या चपला बघून असं वाटतं की सगळ्या चप्पलमधल्या एक 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 जोड करून घेऊन टाकावं. ठीक आहे, 365 दिवसासाठी पुरतील एवढ्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स या ठिकाणी आहेत. ही पण चप्पल खूप छान आहे. परत एकदा ओरिजिनल डुप्लिकेट, तर ही मशीनवर बनवलेली चप्पल आहे. मी पुन्हा एकदा सारखं का सांगते की तुम्ही कुठे फसू नये. की जेव्हा आपण मुंबईत किंवा मुंबईच्या बाहेर कोल्हापुरी चप्पल विकली जाते तेव्हा काय विशेष ओळखाल पुन्हा एकदा सांगते. एक विशिष्ट प्रकारचा स्मेल येतो आणि ओरिजिनल किंवा डुप्लिकेट जरी असली तरी पण ही मशीनवर बनवलेली चप्पल आहे. बघा, हे 2 लेयर्स कनेक्ट केलेले आहेत, त्यामुळे ही फक्त मशीनमध्ये प्रेस करून बनवलेली चप्पल आहे. त्यामुळे ही पण ओरिजिनल आहे, कारण ह्याला एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतोय. आणि इकडे बघायला गेला चपलीच्या ठिकाणी तर एक खरखरीत असं हे लागतं आणि ह्याला एक वेगळा स्मेल येत असतो सतत. सो ही ओरिजिनल चप्पल आहे. ह्याची प्राइस काय आहे? ह्याची किंमत 550 रुपये ह्याची किंमत आहे. ही पण चप्पल खूप छान आहे, स्वस्त आहे आणि भारी वाटते. आता मी दुसरी कोणती बघू, कारण मला असं झालं की सगळ्याच चप्पल घालून बघाव्यात. ही एक वेगळ्या प्रकारची चप्पल या ठिकाणी आहे. ह्याची किंमत काय? 430. फक्त 430 रुपयाला ही चप्पल आहे. आणि ह्या चप्पलला कलर हवा असेल तर करून देणार? कलर केलेला आहे ऑलरेडी. ओके, ही याच रंगामध्ये चप्पल आहे, फक्त 430 रुपयाला. ही पण चांगली वाटते. ही तुम्ही मी जसा पंजाबी ड्रेस वगैरे घातलाय त्यावरती किंवा साडीवरती पण छान दिसते. ऑफिस वेअरसाठी ॲक्च्युली खरंच खूप छान आहे उन्हाळ्यामध्ये, कारण उन्हाळ्यात कोल्हापुरी चप्पल घालतात, कारण उष्णतेचा जर त्रास असेल तर तो कमी येतो आणि डोळ्यांसाठी कोल्हापुरी चप्पल बेस्ट आहे. आता निघत नाही आहे पण ठीक आहे. ही एक खूप छान आहे, ही पण मस्त आहे. ही कितीला आहे? 380. फक्त 380 रुपयाला ही चप्पल आहे कोल्हापूरमध्ये. कलर पण खूप छान वाटतोय. कोल्हापुरी चप्पल कशावरही जाते. सो कोल्हापुरी चप्पल माझं विशेष प्रेम आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी 7-8 चप्पल आहे जे विशेष रोज वापरण्यामध्ये असतात माझ्या चप्पल. त्यामुळे आता इथूनही आपण खरेदी करणारच आहोत. हे पण एक आहे वेगवेगळ्या ड्रेसवरती, तुम्ही व्हाईटमध्ये आहे पण वेगवेगळ्या ड्रेसवरती घालू शकता. आणि हे स्पेशल हे हील आहे, साडीवरती वगैरे पण जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. कितीला ह्याची किंमत? हे 650 रुपये. फक्त 650 रुपयेला ही चप्पल आहे. अजून एक विशेष कलेक्शन हे आवडलेलं मला. ह्याची प्राइस काय? 380. 380 रुपये. म्हणजे 380 रुपयापासून इकडे चपलेची साधारण सुरुवात होते. सुरुवात 380 ना? 380 पासून 380 रुपयापासून ह्या चपलेची सुरुवात होते. त्यामुळे
ही पण छान आहे. फक्त चप्पल जेव्हा आपण घेतो ते घसरू नये म्हणून तुम्ही सोल लावून नक्कीच घ्या, त्यामुळे तुम्ही घसरणार नाही. आणि ही चप्पल चांगली 1-1.5 वर्ष वापरते, फक्त पावसाळ्यात वापरायची नसते कारण ही फुगते. लहान मुलांसाठी पण हे कलेक्शन आहे, 1 वर्षापासून 10 वर्षापासून. थोडे छोटे छोटे पाय घ्यायचे. ही किती रुपयाला आहे? ते 180 ला आहे, 180 फक्त 80 रुपयाला ह्या चिमुरड्यांची चप्पल या ठिकाणी आहे. इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. मुलींसाठी पण मोजडी जर हवी असेल तर कोल्हापुरीमध्ये विशेष बनवलेली ही मोजडी आहे. हे मुळात आहे ना, लहान मुलींना चप्पल नेहमी लागत असतात आणि तक्रार असते की चप्पल लागते, पण इथून मी हात फिरवला तर हे कुठेही टोचत नाही. म्हणजे हे एवढं ह्या लोकांनी विशेष काळजी घेऊन लहान मुलींसाठी पण चप्पल बनवले आहेत आणि खूप सॉफ्ट आहे. आणि मुळात ओरिजिनल हे कोल्हापुरी, कारण हे बघा कळतंय. ह्याची प्राइस काय? 220 रुपये. फक्त 220 रुपये. म्हणजे लहान मुलांची चप्पल 180 पासून पुढे. 100. ओके. म्हणजे लहान मुलांची जी चप्पल आहे ती 180 रुपयापासून पुढे सुरू होते. या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, तर तुम्ही घेऊ शकता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिद्धी टॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. आणि अजून कोणत्या नवीन विषयांवर, म्हणजे अजून नवीन कोणकोणत्या वेगवेगळ्या ठिकाणचे शॉपिंग्स तुम्हाला बघायला आवडतील, तुमच्या जिल्ह्यातलं, तुमच्या राज्यातलं विशेष असं काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.